त्यानंतर बातमी पालघरमधून आहे। प्रलंबित वनपट्टी वाढवण बंदर रद्द करण्यासह स्मार्ट मीटर सक्ती विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी तसंच किसान सभेचा लॉंग मार्च पालघरमध्ये धडकलाय। 12 प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन हजारो कार्यकर्ते ठिय्या आंदोलन सुरू केलंय। तर मागण्या मान्य न झाल्यास आक्रमक भूमिका घेणार असल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय। म्हणून आमची मागणी अशी आहे की यावेळेस त्या 7-12 शेतकऱ्याची नोंद झाली पाहिजे। गावात जाऊन महसूल अधिकाऱ्यांनी पंचनामा करून मागच्या वेळेस आम्ही एक मोर्चा दिला होता, त्यावेळेस बोडके साहेब त्यांनी सांगितलं होतं की आम्ही मोजणी करूया, परंतु ते झालं नाही। आणि शेवटी आमच्या सहनशीलतेचा अंत पाहता आहेत का हे सरकार, असं आम्हाला आता दिसतंय। म्हणून आम्ही सुद्धा पूर्ण तयारीनिशी उतरलो आहोत आणि जे होईल ते होईल। नाही जर आमच्या इथे मागण्या पूर्ण झाल्या तर मुंबईला हाच मोर्चा 60-70 हजाराचा आम्ही घेऊन जाऊ, नाहीतर आम्ही रेल्वे रोको करू। कालपासून सांगत आहोत, हे सर्व शेतकरी जवळच रेल्वे आहे, सर्व तिथे आम्ही नेऊन बसू।